आता महत्त्वाच्या टॉप 9 वर. मुंबई विजयदुर्ग रोरो जलवाहतूक बोटीला पडले 4 छिद्र. रोरो बोट जी आहे ती मुंबईच्या दिशेनं येणार होती. छिद्र पडल्यानं प्रवाशांचं बुकिंग रद्द करण्यात आलंय. विजयदुर्ग बंदरामध्ये दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ कायम आहे. शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्याजवळ नदीला जलपर्णीचा विळखा पाहायला मिळतोय. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. शेतीसाठीचं पाण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर बनलेला आहे. कल्याण डोंबिवलीची हवा खराब श्रेणीमध्ये आहे. AQI जवळपास 150 ते 190 वर गेलाय. नियम धाब्यावर बसून RMC प्लांट सुरू असल्यानं धुळीचे लोट पाहायला मिळतात. प्रदूषण करणाऱ्या प्लांटवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. बदलापूर स्त्री बीज प्रकरणाचं जळगाव कनेक्शन समोर आलंय. 7व्या आरोपीला अटक करण्यात आली. जळगावमधून बोगस आधार कार्ड बनवणारा अटकेत आलेला आहे. सतीश चौधरी असं आरोपीचं नाव आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली. प्रशासनाशी संघर्ष टाळत नागरिकांनीच अतिक्रमण काढलेली आहेत. पुनर्वसनाचा प्रश्न मात्र कायम आहे. सांगलीच्या मिरजेमध्ये पुरुषाची मनसोक्त धुलाई करत गोसावी समाजाच्या महिलांनी जी आहे ती अनोखी होळी साजरी केली. झेंड्याची काठी हाती असणाऱ्या महिला पुरुषांची धुलाई करतात. पुरुषही प्रतिकार न करता परंपरा जोपासतात. अमरावतीच्या मेळघाटमध्ये आदिवासींनी होळीच्या ज्या आहेत त्या अडवलेली आहे. पच्चूकडूनची पदयात्रा अडवलेली होती. होळी निमित्त गावातील महिला पुरुष फगवा मागतात. ही एक प्रकारची देणगी जमा करून होळी साजरी केली जाते.